कोकाटेंवर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र कोकाटेंच्या छातीत दुखत होतं आणि आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे. कोकाटेंच्या आम्ही काही टेस्ट केल्या होत्या. कोकाटेंची अँजिओग्राफी देखील आम्ही केलेली आहे. आम्ही असंच कुणालाही ॲडमिट करून घेत नाही असं डॉक्टरांनी यावेळेला सांगितलंय. कोकाटेंची बायपास सर्जरी करावी लागणार आहे, त्याची गरज आहे. बायपास नंतर 7 दिवस रुग्णालयात ठेवावंच लागतं. माणिकराव कोकाटेंच्या हृदयामध्ये 4 ब्लॉकेजेस आहेत असं यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं बायपास सर्जरीचा कोकाटेंना सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. त्यांना जर बायपास सर्जरी करायची नसेल तर अँजिओप्लास्टी देखील करावी लागणार आहे. अँजिओग्राफी आता झालेली आहे. त्यांना 4 ब्लॉकेजेस आहेत. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगलं ऑप्शन असतं ते आम्ही देतो. त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे. पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला बायपास करायचं मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील. आम्ही अँजिओप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर. हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे, पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा. आम्ही अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफीमध्ये मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहेत. एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागा अनंतर 90% आणि मग 60% आहे. 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत. आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल. ओके, बायपास सर्जरी करायचं आहे. त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करूया. माणिकराव कोकाटेंबाबत विधिमंडळ आता निर्णय घेणार आहे असं समजतंय. कारण हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. निकाल प्रत वाचल्यावर कोकाटेंच्या आमदारकीबाबत निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती लोकशाही मराठीला सूत्रांकडून मिळतेय. कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. दोन्हीकडचे वकील आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढचं पाऊल ठरणार आहे. मात्र प्रत आल्यावर सुप्रीम कोर्टात जायचं की नाही ते ठरवणार आहेत असं देखील समजलेलं होतं. कोकाटे पूर्ण शिक्षा रद्द व्हावी यासाठी कोर्टात जातील. कोकाटे जर कोर्टात गेले तर साहजिक आहे याचिकाकर्त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागेल आणि त्यांची तशी तयारी देखील असल्याची माहिती मिळते. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी. आज 19 डिसेंबर ही तारीख महत्त्वाची असून रात्री 9 ते 10च्या दरम्यान एक अत्यंत मोठा खुलासा होणार आहे असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. एप्स्टीन फाईलबाबत बातम्या येण्यास सुरुवात होईल. भारतीय वेळेनुसार रात्री 9 ते 10 दरम्यान गौप्यस्फोट होईल असाही दावा चव्हाण करतायत. अमेरिकेतल्या संसदेतनं भारतातल्या नेत्यांची पोलखोल होणार आहे की काय अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. एप्स्टीन फाईल्समध्ये भारतातल्या काही प्रमुख मंडळींचा देखील समावेश असू शकतो अशी चर्चा आहे. भारतीय राजकारणावर याचा गंभीर परिणाम होणार आहे असं अत्यंत मोठं वक्तव्य सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे. एप्स्टीन फाईलबाबत आपण 15 दिवसांपूर्वीच बोललो होतो असं चव्हाण म्हणतायत. पण चव्हाण यांचा रोख नेमका कुणाकडे हा देखील सवाल आता विचारला जातोय. आता अजून काही माहिती आलेली नाही. अमेरिकेमध्ये पहाटेचे 3:45 वाजलेले आहेत. समजा 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता जर बातम्या यायला सुरुवात झाली तर ते अजून 7-8 तास आहेत. पण आज तिथं अमेरिकेतल्या 19 तारखेला संबंध एप्स्टीन फाईलची माहिती जाहीर करावीच लागणार आहे असा अमेरिकेचा कायदा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगितलं, दुसरं काही सांगितलं नाही. तसे नावं काय असतील तर भारताच्या राजकारणात परिणाम होईल. आता ते होईल का नाही तुम्ही मला सांगा जेव्हा माहिती पुढे येईल तेव्हा कोणाकोणाची नावं आहेत ती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.